हॅलो स्टुडंट्स, वेलकम. तुम्ही पाहायला सुरू केले इन्स्पायरिंग यू हे आपलं यूट्यूब चॅनल. मी श्याम सुंदर आपलं स्वागत करतोय. आज मी तुम्हाला इंग्रजीमधला अतिशय महत्त्वाचं कंटेंट, तुम्ही 10वीला असा, 12वीला असा, 11वीला असा, स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा स्पोकन इंग्लिश शिकत असाल, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचं टायटल आहे आर्टिकल्स. आर्टिकल्सला मराठीमध्ये काय म्हणतात किंवा आर्टिकल्सला पर्यायी भाषेमध्ये काही शब्द आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आर्टिकल्स हा जो प्रकार आहे तो फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेतच आहे, इथे कोणत्याही भाषेत नाही. एक दोन तरी तुम्हाला हवं असेल तर आर्टिकल्सला आपण मराठीमध्ये उपपदे असं म्हणतो. याचं स्पेलिंग आहे ARTICLES, आर्टिकल्स. इंग्लिशमध्ये आर्टिकल्सला सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही अगदी बेसिक गोष्टी लक्षात आणून देऊ इच्छितो. देर आर टोटल 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. दे आर डिवायडेड इंटू 2 कॅटेगरी, vowels and consonants. Vowels are A, E, I, O, U. नाव हे A, E, I, O, U सोडून जेवढे काही राहतात दे ऑल आर कॉन्सनंट्स. A, E, I, O, U सोडून जे शिल्लक राहिले त्याला आपण कॉन्सनंट्स म्हणूया. म्हणजे कोणते? B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z एक्सेप्ट ऑफ A, E, I, O, U. ठीक आहे. आता पहा, स्वर आणि व्यंजन हे लक्षात आलं. आता आपण एक पाऊल आणखी पुढे जाऊया. इंग्लिशमध्ये एकूण 3 आर्टिकल्स आहेत. कोणते कोणते? अ, अँड आणि द. परत एकदा अ, अँड आणि द. काही लोकांकडून ही चूक होते की ते अ ला अ न म्हणता ए असं म्हणतात. तर ए बिलकुल म्हणायचं नाही आहे, अ म्हणायचं. सो अ, अँड आणि द. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर हे 3 आर्टिकल्स आहेत तर इथे मी 2 कॅटेगरी केलेत. एकाला आपण इनडेफिनेट आर्टिकल्स असं म्हणतो. हे आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मी तुमच्या डोक्यातून कायमचा आर्टिकल्स हा विषय संपवतोय. इंग्लिशमध्ये तुम्हाला कधीही परत अ अँड द कधी वापरावा हा प्रश्न येणार नाहीये. सो अ आणि अँड याला आपण इनडेफिनेट आर्टिकल म्हणतो, तर द ला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणतो. परत एकदा अ आणि अँडला आपण इनडेफिनेट आर्टिकल म्हणतो, तर द ला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणतो. आता आणखी थोडंसं पुढे या. अ, अँड आणि द हे जर आर्टिकल्स आहेत तर याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. अर्थशिवाय तर भाषा नाही आहे. सो चला, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट डज इट मीन और व्हॉट द रोल दे प्ले इन द सेंटेन्स. सो अ म्हणजे काय? एक. अँड एक. द ओनली वन और स्पेशल वन. दचा जो अर्थ आहे तो फक्त एक किंवा विशेष एक असा होतो. आर्टिकल्स आपण शिकतोय. मी अगदी बेसिक पासून तुम्हाला आणले की 26 अल्फाबेट्स, 5 vowels, 21 कॉन्सोनंट, 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनेट आर्टिकल्स, डेफिनेट आर्टिकल्स. अ अँड अँड आर इनडेफिनेट आर्टिकल्स, वाईल द इज डेफिनेट आर्टिकल. त्यानंतर अ म्हणजे एक, अँड म्हणजे एक. आता अ म्हणजे एक याचा अर्थ काय? आय हॅव अ कार म्हणजे काय? माझ्याकडे एक कार आहे. आय हॅव इटन अन ॲपल म्हणजे काय? मी एक सफरचंद खाल्लं. The sun rises in the east. The sun, only one entity, only one thing that is like sun. So sun हा जगातला एकमेव द्वितीय आहे, त्याच्यासारखा तोच. मग असं जेव्हा ओनली वन कॅटेगरी आहे, सन, मून, अर्थ, विनस, सॅटर्न असं, तेव्हा आपण द वापरतो. आणखी वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो, ते पुढे आपण शिकणार आहोत. इथून लक्षात आलं असेल तर खाली कमेंट करा. आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊया की काय आहे याचा उपयोग, कसा करतो आपण याचा उपयोग. आपण आर्टिकल्स शिकतोय आणि तुम्ही पाहताय श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी एका मोठ्या मिशनवर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलामध्ये इंग्लिशची जी भीती आहे, जो न्यूनगंड आहे, तो घालवण्यासाठी आपण हा चॅनल उभा करतोय. 61,000 सबस्क्रायबर आहेत. 1,00,000 विद्यार्थी महिन्याला आपल्या चॅनलवर शिकतात. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. चला, आता अचा उपयोग कधी करायचा, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आर्टिकल्सचं आणि नाउन्सचं खूप जवळचं नातं आहे. ओके, आपण आर्टिकल्स फक्त आणि फक्त सिंग्युलर कॉमन नाउन पूर्वी वापरतो. कुठं? बिफोर सिंग्युलर कॉमन नाउन्स. ओके, सो आधी आपण सुरुवातीला इनडेफिनेट आर्टिकल्स बद्दल चर्चा करणार आहोत की इनडेफिनेट आर्टिकल्स आपण कधी वापरतो. तर
आणि ॲन याच्या हे दोन कॅटेगरी आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, इफ द सिंग्युलर कॉमन नाउन बिगिन्स विथ कॉन्सनंट. एक गोष्ट लक्षात घ्या, काय की इफ सिंग्युलर कॉमन नाउन बिगिन्स विथ कॉन्सनंट, जर एकवचनी सामान्य नावाची सुरुवात व्यंजनाने होत असेल तर त्याच्यापूर्वी आपण हा उपपद वापरतो, हे आर्टिकल वापरतो. आणि त्याच्याच थोडं अगेन्स्ट इफ सिंग्युलर कॉमन नाउन बिगिन्स विथ वावल. आता वावल कोणते कोणते आहेत मी म्हणालो, ए ई आय ओ आणि यू. जर इफ एनी सिंग्युलर कॉमन नाउन बिगिन्स विथ वावल्स लाईक ए ई आय ओ यू, वी मस्ट प्लेस एन बिफोर दॅट सिंग्युलर कॉमन नाउन. सो अचा उपयोग कधी करायचा, एनचा उपयोग कधी करायचा. लक्षात येते, जर एकवचनी सामान्य नामाची सुरुवात कॉन्सनंटने होत असेल तर आपण काय करणार, हे उपपद वापरणार. तर जर एकवचनी सामान्य नामाची सुरुवात वावल्सने म्हणजेच त्याचं सुरुवातीचं लेटर ए ई आय ओ यू इत्यादी असेल तर ॲन वापरा. आणि हे सोडून असेल जसं बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड तर वापरा. चला आता आपण या दोघांची साईड बाय साईड एक्झाम्पल्स पाहूया. एका साईडला मी लिहितो दुसऱ्या साईडला लिहितो ॲन, आणि तुम्ही मला खाली ह्याचे आणखी काही एक्झाम्पल कमेंट करू शकता. चला, खूप महत्त्वाचा टॉपिक आपण शिकतोय, लक्ष देऊन पहा. इकडे घेतो मी इकडे घेतो मी ॲन. ॲन हा पण इनडेफिनेट आर्टिकल आहे, द हा पण इनडेफिनेट आर्टिकल आहे. बद्दल काय म्हणालो, सिंग्युलर कॉमन नाउन कशाने सुरुवात होते, कॉन्सनंटने. आता उदाहरणार्थ पेन, आधी सिंपल नाव घेतो पेन. स्पेलिंग आहे पी, सुरुवात झाली पी ने, स्पेलिंग आहे पी ई एन. पी हा कॉन्सनंट आहे, वावल आहे, कॉन्सनंट आहे अ पेन. एक वचने का आहे हे बघा, कारण अचा अर्थ आहे एक, एनचा अर्थ आहे एक. एक पेन म्हणू शकतो मी, एक फूल म्हणू शकतो, एक फुले म्हणू शकत नाही मी, एक मुलगा असं मी म्हणू शकतो, एक मुले म्हणू शकत नाही. म्हणून ह्याचा अर्थ एक होतो, म्हणून एकवचनी नामांपूर्वी हे उपपद वापरतात. तसंच आणखी आहे. ओके, पेन. स्कूल, स्पेलिंग पहा सी एच डबल ओ एल, स्कूल सुरुवात झाली एस ने, सो स्कूल अ स्कूल. बुक बी डबल ओके. खूप सिंपल नाउन घेतो मी, कॉमन नाउन आहेत, मोजता येतात, सिंग्युलर आहेत, कॉन्सनंटने सुरुवात झाली अ बुक. बॉय अ बॉय. ओके, मशीन एम ए सी एच आय एन ई, मशीन सुरुवात एम ने झाली, काउंटेबल नाउन आहे, कॉमन नाउन आहे, सिंग्युलर आहे अ मशीन. पहा अचे एक्झाम्पल, अचा नियम, जर एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल तर वापरा. अ पेन, अ स्कूल, अ बुक, अ बॉय, अ मशीन, किंवा अ कॅट, अ रॅट, अ मॅट, अ क्लास, अ रूम, अ ट्री, अ मँगो, अ बनाना वगैरे वगैरे वगैरे. अ विंडो, अ डोअर, अ फॅन वगैरे. खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही वापरू शकता. आता मी ह्याचा अर्थही सांगितलं तुम्हाला, अ पेन म्हणजे एक पेन, अ स्कूल म्हणजे एक स्कूल, अ बुक म्हणजे एक पुस्तक, अशा पद्धतीने. लाईकवाईज ॲनचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. ॲन बद्दल काय आहे, काय सांगितलंय, जर एकवचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने होत असेल, इकडं व्यंजनाने, इकडं स्वराने, अ ला कॉन्सनंट, ॲन ला वावल, तर पहा ॲपल, ए डब्ल्यू पी एल, ॲपल, ओ आर ए एन जी, ऑरेंज. त्यानंतर इलेफंट, ई एल ई पी एच ए एन टी, इलेफंट. त्यानंतर अम्ब्रेला, यू एम बी आर ई डबल एल ए, अम्ब्रेला. त्यानंतर इंजिनियर, ई एन जी आय एन डबल आर, इंजिनियर. अर्बन, यू आर बी ए एन, अर्बन वगैरे असे. ठीक आहे, पहा ॲन ॲपल, अ ने सुरुवात झाली म्हणून ॲन, ओ ने सुरुवात झाली म्हणून ॲन, ई ने सुरुवात झाली म्हणून ॲन, यू ने सुरुवात झाली म्हणून ॲन, ॲन. ओके, ॲन ॲपल म्हणजे एक सफरचंद, ॲन अम्ब्रेला म्हणजे एक छत्री, ॲन एलिफंट म्हणजे एक हत्ती, ॲन इंजिनियर म्हणजे एक अभियंता. अशा पद्धतीने बघा, खूप सोपं आहे काय, की जर ए ई आय ओ यू ने सुरुवात झाली तर ॲन वापरा, कॉन्सनंटने सुरुवात झाली तर अ वापरा. हे झालं अ आणि ॲन संदर्भात. आता आपण याच्याच पुढं जो आपला पुढचा आर्टिकल आहे त्याच्याकडे जाणार आहोत. आणि इथे मी तुम्हाला म्हणालो की अ आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल आहेत. आता हे काय इनडेफिनेट आर्टिकल आपण का म्हणतो हे लक्षात घ्या, कारण अ किंवा ॲन वापरताना मला काही क्रायटेरियाज आहेत. क्रायटेरिया नंबर 1, दे मस्ट बी सिंग्युलर. क्रायटेरिया नंबर 2, दे मस्ट बी कॉमन नाउन. क्रायटेरिया नंबर 3, देयर शुड बी सर्टन condition of the sound.
लाईक इथं कॉन्सनंट साऊंड असला पाहिजे, इथं वावल साऊंड असला पाहिजे. हे 3 क्रायटेरिया मॅच झाले तरच मला अ किंवा ॲन वापरता येतं. आणि अ आणि ॲन वापरण्यापूर्वी मला या 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून इथं अनिश्चितता आहे आणि म्हणून याला आपण इनडेफिनेट आर्टिकल म्हणतो. लक्ष द्या, लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. कोणी तुम्हाला सांगत नाही एवढे डिटेल्समध्ये. मी आज तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून इंग्लिशबद्दल प्रत्येक डिटेल ग्रामर तुम्हाला मी देणार आहे, जेणेकरून तुमचं स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश दोन्ही खतरनाक होईल. ठीक आहे, चला अ आणि ॲन बद्दल कळालं तुम्हाला. ठीक आहे, आता आपण द कडे जाऊया. मी हा पार्ट रब करतो. द बद्दल सुरुवातीला सांगितलं मी की द हे काय आहे, डेफिनेट आर्टिकल आहे. काय आहे, डेफिनेट आर्टिकल आहे. आता डेफिनेट याचा अर्थ काय, निश्चित. आता निश्चित म्हणजे काय, सूर्य कुठे उगवतो, पूर्वेला. पूर्वेला उगवतो तर पूर्वेलाच उगवतो. इट्स अ युनिव्हर्सल ट्रूथ, नो चेंज. त्याला आपण म्हणतो डेफिनेट. उद्या क्लासला येणार आहेत का, बघू सर. उद्या क्लासला येणार का, 100% येणार आहे. 100% येणार आहे, हा डेफिनेट आहे. बघू सर, हा इनडेफिनेट आहे. तर द हा डेफिनेट आहे. द चे काही रूल आहे आणि त्या रूलमध्ये एकदा का तो क्रायटेरिया बसला की द हे आर्टिकल येतं म्हणजे येतच. आता उदाहरणार्थ, जगातील एकमेव वस्तू व वास्तू यांच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द अर्थ, EARTH, अर्थ. आता द अर्थ म्हणतात का दी अर्थ म्हणतात, मी सांगतो व्हिडिओच्या शेवटी. डोंट गो. ओके, द अर्थ. पृथ्वी जगात किती आहेत, एकच आहे म्हणून द अर्थ. सूर्य जगात किती आहे, एकच म्हणून द सन. ताजमहल जगात किती आहेत, एकच आहे म्हणून द ताजमहल. TAJMAHAL, द ताजमहल. शिवनेरी नावाचे किल्ले जगात किती आहेत, एकच आहेत म्हणून द शिवनेरी. SHIVNERI, शिवनेरी. गंगा नावाच्या नद्या जगात किती आहेत, एकच आहे म्हणून द गंगा. एव्हरेस्ट नावाचे पर्वत जगात किती आहेत, एकच आहेत म्हणून द EVEREST, द एव्हरेस्ट. पहा, नद्यांची नावं, पर्वतांची नावं, दिशांची नावं, वर्तमानपत्रांची नावं, समुद्रांची नावं, महासागरांची नावं, पर्वतांची नावं, वर्तमानपत्रांची नावं, या सर्वांपूर्वी द हे उपपद वापरतात. द सन, द मून, द स्काय, द अर्थ, द ताजमहल, द शिवनेरी, द गंगा, द कावेरी, द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, द एव्हरेस्ट एक्सेट्रा. धर्मग्रंथांच्या नावापूर्वी द वापरतात. उदाहरणार्थ द महाभारत, द भगवद्गीता, द बायबल, द कुराण. वर्तमानपत्राच्या नावापूर्वी द वापरतात. उदाहरणार्थ द सकाळ, दुपार, सकाळ दुपार नाही, द सकाळ, द लोकमत, द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द हेरल्ड, द वगैरे. तर अशा पद्धतीने आपण अ, ॲन आणि दचा उपयोग करतो. आता याच्यामध्ये आर्टिकल्सचा पार्ट 2 मी लवकर जाणेन, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला दचा स्पेशल वन किंवा पर्टिक्युलर रेफरन्स म्हणूनचा आर्टिकल कसा वापरायचा हे आपल्याला पाहायचं आहे. आणि साऊंड वाईज म्हणजे कॉन्सनंट वाईज आर्टिकल आपण कसे वापरतो हे आपल्याला पाहायचं आहे. पण स्पोकन इंग्लिशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढं आर्टिकल खूप आहे, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि 12वी 10वी बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं आणखी एक पार्ट येणं अपेक्षित आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.